श्री स्वामी समर्थ मीनाक्षी मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी मीनाक्षी। तर आम्ही रविवारच्या सुट्टीला गावी गेलो होतो, देवदर्शन पण केलं आणि आमच्या चुलत सासऱ्यांना बघायला जायचं होतं खूप दिवसापासनं, त्यासाठी गेलो होतो। तर आमच्या सासू आईंनी, चुलत सासू आहे गावाकडे, त्यांनी आम्हाला ना हा बांधाचा वरणा तोडून ताजा ताजा आणून दिलेला आम्ही निघते वेळेस। तर बघा बांधाचा वरणा कसा ओळखायचा, त्याची शेंग ना छोटी आखूड असते, बारीक दिसते दिसायला, आणि काय की म्हणतात ना घरचं सरेना आणि विकतचं पुरेना म्हटल्यासारखं ह्या एवढ्या वरण्यासाठी मला 60 रुपये मोजावे लागले असते बाजारामध्ये। हा बांधाचा वरणा खूप महाग असतो, कारण त्याला खूप छान चव असते, तो ज्वारी असतो त्यामुळं ना तो महाग मिळतो। म्हणून मग मी आता त्याची एक भाजी करणार आहे, सुकी आणि आमटी। तर सुकी भाजी आज करणार नाही आहे, फक्त आमटी बनवणार आहे। तर मग मी त्यासाठी कांदा खोबऱ्याचं थोडं वाटण केलं, कारण आमच्या घरामध्ये ना एकदम पातळ आमटी आवडत नाही, थोडीसं तरी जाडसर पाहिजे, म्हणून मी वाटण बनवले हिरवे। काय नाही, थोडंसं खोबरं, कांदा, कोथिंबीर, लसूण, आलं घालून अगदी कमी साहित्यामध्ये बनवलेलं। आणि कुकरला ना तो वरणा पावटा उकडून घेतला, कारण लवकर शिजतो। वाटण परतीलं, काश्मीरी मिरची पावडर, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, मीठ, हळद, हिंग आणि कढीपत्त्याची आणि मोहरी जिऱ्याची फोडणी घालून झालं। आमटीला फोडणी घातली, थोडीशी वरनं कोथिंबीर टाकली आणि असं बारीक गॅसवर आमटी खळखळून उकळून शिजवून घ्यायची। खूप छान चव लागते ह्या बांधाच्या वरण्याला, इतकी छान लागते ना ही आमटी। खरंच तुम्ही एकदा करून बघा, जर तुमच्याकडं असा हा पावटा मिळत असेल तर मग लगेच मी दुपारच्या जेवणासाठी गरम गरम चपात्या बनवल्या आणि सगळ्यांना वाढलं। जेवण झाले, भांडे घासून, तोपर्यंत दुसरी काही महत्त्वाची होती ती कामं केली। मुलगा शाळेतून आला, त्याला 5 वाजता काहीतरी खायला लागतं, म्हणून मी हे पालक आणि मूग डाळ घालून बेसन पीठ त्यात घालून ना असे वडे बनवले होते, त्याला ते सॉसबरोबर खायला दिले। मी पण खाल्ले आणि मला ना आज कोरा चहा प्यायचा होता, म्हणून मी न दूध घालता काळा चहा बनवला आणि घेतला, कारण थंडीच खूप आहे की असं काहीतरी गरम वेगळं प्यायला आवडतं। म्हणून मी आज ना कोरा चहा बनवला आणि वर टेरेसवर गेले, कारण आता वांग्याला वांगे भरपूर लागत आहेत, म्हणून त्यांना खत घालायचं आहे मला आता। तर खत घालण्यासाठी मी आता बुडाची माती मोकळी करणार आहे। सगळ्या झाडांची एकदम माती अशी मोकळी करणं होत नाही, 4-4 झाडाची दररोज करायला लागते, आणि मग वेळेनुसार मिस्टर किंवा मी थोडं थोडं खत घालणार आहोत ह्या झाडांना, कारण खूप छान आता वांगे यायला लागलेले आहेत। कारण आपली एक भाजी होती हो एवढ्या वांग्यावरती, त्यामुळे त्याचं असं हे करायलाच लागते, काळजी घ्यायला लागते, तरच चांगली वांगी लागतात। मग आता मी वांग्याच्या बुडाची माती ना मोकळी करत आहे, तसंच मी मिरचीच्याही बुडाची माती मोकळी करून घेतली। मिरच्या पण निघतात, आपलं होते उपीट पोह्यांना वरण केलं तर वरणामध्ये घालायला भागून जाते, विकत आणायची गरज पडत नाही। मिरचीलाही खत घालायचं आहे, तिची पण बुडाची माती मोकळी करून घेतलेली आहे। आणि हे बघा गुलाबाचं झाड किती सुंदर फुलं लागलेत बघा गुलाबाला, आणि एका झाडाला किती फुलं येतात बघू शकता तुम्ही। ह्याला पण आता थोडा थोडा खत घालायचं आहे, म्हणून ह्या पण झाडाची माती मी मोकळी करून घेतलेली आहे। वेळ मिळाल्यावर आता सगळ्या झाडांना खत घालणार आहे। आता ब्लॉगचा एंड इथेच करते, आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब